आता तुम्ही रडणारच ना, तुम्हाला प्रश्न सोडताय ना तो उपसमितीचा अध्यक्ष झाल्यापासून मराठीचे. मग काय करायचं? तो नुसतं मीडियात कलगीतुरा लावून द्यायचा मराठ्यात. तुम्ही जिंकणार नाही लक्षात ठेवा. तुम्ही खूप खोल चिखलात चाललात आता. तुमची ही जबाबदारी. सारथीच्या विद्यार्थ्याची कसं काय शिष्यवृत्ती येत नाही? एनएमएसचा विषय काय आहे? किती डिप्लोमा होते? ते का बंद पडले? का संख्या कमी केली विद्यार्थ्यांची? परदेशात किती विद्यार्थी आहेत? त्यांच्या पैशाचं काय झालं? का ओबीसीच्या धर्तीवरती ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही आहेत? बरं आहेत तर किती आहेत? का बंद पडल्यात? किती पडल्यात सारथीच्या? हे बघायचं अध्यक्षाचं काम नाही का उपसमितीच्या? नुसतेच बोलायचं मराठ्यावर चढून घालायचे. याच्यासाठी उपसमिती नाही अध्यक्ष नेमलेलं तुम्हाला. सारथीला महामंडळाला किती निधी पाहिजे? किती पोरांचे परतावे थांबलेत? एलवाय का बंद आहे? किती पोरं कर्जबाजारी झाले? हे बघायचं काम नाही का तुमचं? का नुसते मराठ्यांच्या अंगावर ते घालायचं? असले बेचव काम करायसाठी तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष नाही केलेलं. आज मराठा तुमची पाठ थापतात होतं. हाच माणूस मराठ्यांना न्याय देऊ शकतो. पण तुम्ही निकामी एक